हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. संगीताज किचन वाइब्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. चला तर बघूया आज आपण कुठली रेसिपी करणार आहोत ते. आज आपण अशा पद्धतीने बासुंदी पुरी करणार आहोत. आज आपण दसरा स्पेशल, दसऱ्याला किंवा पाडव्याला बासुंदी आणि पुरी बासुंदी केली जाते. तर आज आपण पुरी बासुंदीची रेसिपी करणार आहोत. सणासुदीला बऱ्याच सणाला केली जाते ही. कोणी दसऱ्याला पोळ्याही करतात, पुरणपोळी, आणि कोणी बासुंदी, श्रीखंड बासुंदी, पुरी बासुंदी पण करतं. पाडव्यालाही करतो आपण, दिवाळी पाडव्यालाही करतो आपण. तर आपण आज परफेक्ट अशी ती रेसिपी करणार आहोत. तर आपली ही परफेक्ट पुरी खुसखुशीत आणि टम्म फुगणारी करणार आहोत. आणि मलाईदार रसरशीत टेस्टी बासुंदी घरच्या घरी करणार आहोत. त्यासाठी आपण कुठलं साहित्य घेतले ते बघूया. मी ह्या वाटीने 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. खवा घेतलेला आहे 100 ग्रॅम. साखर अर्धी वाटी. मी दुधामध्ये केशराच्या काड्या भिजत घातलेल्या आहेत 7-8. ड्रायफ्रुट्स आहे 2 चमचे. बारीक रवा आहे, साखर आहे आणि मीठ आहे. एवढं साहित्य घेतलेलं आहे. आणि दूध अर्धा लिटर आणि तूप. तर सर्वप्रथम आता आपण कणिक मळून घेऊया. मग कणिक मळून ठेवूया आपण, मग बासुंदी करून घेऊया. तोपर्यंत आपली कणिक चांगली भिजेल. सर्वप्रथम आपण कणिक घेऊया काढून परातीमध्ये. मी चाळून ठेवली होते. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. खूप पण नाही घालायचं मीठ, थोडंच घालायचं. 2 चमचे बारीक रवा आणि 1 चमचा साखर घालूया. बारीक करून घेतली होती मी साखर. आता हे सर्व मिक्स करूया. दोन टीस्पून आपल्याला कच्चंच तेल घालायचं आहे. मिक्स करूया चांगलं. खूप पण नाही घालायचं तेल. आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचे, कारण आपण 2 चमचे रवा घातलेला आहे, तो चांगला फुलतो कोमट पाण्यात. त्याच्यामुळे आपल्याला हे कोमट पाण्यातच जसं आपल्याला हाताला सोसवेल ना एवढंच पाणी घ्यायचे. जास्त कडकडीत नाही आणि खूप थंड पण नाही. त्यामुळे आपली पुरी चांगली खुसखुशीत आणि टम्म फुगणारी, 8 ते 10 तास अशीच मऊ राहणारी, अशी मस्त फुगलेली राहणारी अशी करणार आहोत आपण. तर मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे. तर हे कोमट पाणी घालून आपण जसं लागेल तसंच पाणी, आपल्याला अगदी घट्ट गोळा मळायचा आहे, चपातीपेक्षा पण घट्ट. पातळ बिलकुल मळायचं नाही. पातळ मळलं ना आपण तर आपली पुरी थंड झाल्यावर तेलकट होणार. त्यामुळे आपल्याला अगदी घट्ट पीठ मळायचंय. चला तर आपण थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण कशी कणिक मळून घेतली. अशी कडक कणिक पाहिजे. आता आपण थोडंसं तेलाचा हात लावू आणि 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे आपल्याला. जास्त वेळ नाही आपल्याला झाकून ठेवायचं, कारण जास्त मुरू द्यायची नाही ही, नाही तर सैल पडते आणि मग आपल्या पुऱ्या ह्या गार झाल्यावर तेलकट होणार. त्याच्यामुळे आपल्याला ही फक्त 10 ते 15 मिनिटच कणिक झाकून ठेवायची मुरवत. तोपर्यंत आपण बासुंदी करून घेऊया. बघू शकता तुम्ही, अशी करून घेऊया आपण, झाकून ठेवूया. बासुंदीसाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालूया. तूप चांगलं गरम झालं की आपल्याला
हा 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे, तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा. जळू नाही द्यायचा आपल्याला, चांगला कलर येईपर्यंत परतून मऊ पडायला पाहिजे आपला खवा. आणि गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या. बघू शकता तुम्ही आपला खवा कसा मऊ झालाय. हे बघा पातळ झालाय. आधी सुरुवातीला किती घट्ट होता, तुपामध्ये चांगला मेल्ट झालाय. आपल्याला असाच चांगला परतून घ्यायचा थोडा कलर चेंज होईपर्यंत. आपण इथे साईडला दूध पण ठेवलेलं आहे गरम करायला. आपण गाईच्या दुधात करणार आहे, म्हशीच्या नाही. आणि आपली ही बासुंदी अगदी 10 मिनिटातच झटकीपट होणार आहे. आपल्याला दूध आटवत बसायचं नाही की काही नाही. आपण त्यासाठी खव्यामध्ये झटकीपट करणार आहोत. अगदी रसरशीत अशी चविष्ट आपली बासुंदी 10 मिनिटाच्या आत तयार. दूध गरम करून घेतलेलं आहे आपण ऑलरेडी आधीच. आता खवा चांगला करून घेऊया आपण. आता चांगला कलर आलेला आहे आपल्या खव्याला. आपण असाच परतून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला वाटीभर दूध घालून हे पातळ करायचंय. जर असाच जर टाकला तर गुठळ्या होऊ शकतात. मग आधीच इथं मेल्ट करून घ्यायचे आपल्याला पूर्ण दुधामध्ये. मग आपण हे दुधात घालणार आहोत. आता आपण थोडंसं दूध घालून घेऊया गरमच, म्हणजे गुठळ्या आपण इथेच मोडून घेऊया. तुम्ही बघू शकता पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. खव्यामुळे चांगला कलर येतो आणि खूप वेळही लागत नाही आपल्या बासुंदीला. नाहीतर किती वेळ लागतो दूध आटवत बसायलाच, किती वेळ लागतो. आणि एकसारखं तिथं लक्ष ठेवायला लागतं. ही अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी आपली बासुंदी झटकीपट पण चांगली अगदी टेस्टी. आता छान झालेला आहे. आता आपण हे दुधामध्ये घालून घेऊया कढईतलं. आता आपण हे खव्याचं दूध या दुधात घालून घेऊया, जे आपण आधीच गरम करून ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता. चांगलं हलवून घेऊया. आता गॅस आपल्याला लो टू मीडियमच करायचा आहे. यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला कमी साखर घालायची तर कमी घालू शकतो. हे मी केशर घालून गरम दुधामध्ये केशरच्या काड्या घालून ठेवल्या होत्या, ते दूध घालूया. म्हणजे केशरामुळे टेस्टही येणार आणि कलरही येणार. चांगलं मिक्स करूया. बघू शकता तुम्ही कशी घट्ट झालेली आहे आपली बासुंदी. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत, अर्धा चमचा. किंचित जायफळ पावडरही घालणार आहोत. चांगला सुगंध छान येतो जायफळाने बासुंदीला. अगदी किंचित घालायची, खूप नाही. मिक्स करूया. आता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. मी तुपामध्ये करून घेतले होते आधीच.
काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे. आता ही चांगली आपण खळखळून उकळी आणून घेऊया. बघू शकता तुम्ही आपली झटकीपट बासुंदी 10 मिनिटात अगदी टेस्टी. मलाईदार टेस्टी बासुंदी अगदी रसरशीत घरच्या घरी. दूध आटवायची गरज नाही की काही नाही, अगदी कमी वेळामध्ये अशी बासुंदी तयार होते. तुम्ही सुद्धा करून बघा. आता गॅस आपण लोच करून चांगली तिला उकळी आणून घेऊया. तुम्ही बघू शकता आता छान उकळी आलेली आहे आपल्या बासुंदीला आणि कलरही अगदी सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकता खळखळून उकळी आलेली आहे मस्त. आणि घट्ट पण बघा किती झालेले आहे. अशीच बासुंदी पाहिजे, अगदी घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही, अगदी मीडियम. म्हणजे पिता पण येते आपल्याला. ही घट्ट घट्ट असली की मग ते घशाला हे होतं. अशीच अगदी परफेक्ट झालेली आहे. असंच आपल्याला हवं टेक्स्चर. होऊ शकता. आता आपली बासुंदी झालेली आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊया. चला तर आपली बासुंदी झाली. आता आपण कणिक बघूया कशी झाली ते. बघू शकता तुम्ही. आता आपण हे काढूया. परत एकदा चांगली मळून घेऊया. बघू शकता तुम्ही. ही जास्त वेळ मुरू नाही द्यायची. लगेच अगदी 10 ते 15 मिनिटं खूप झाले मुरायला. म्हणजे आपली पुरी तेलकट होणार नाही किती पण वेळ झाला तरी. नाही तर गार पडल्यावर तेलकट होतात. म्हणून असं कडक पीठ मळायचं. आता आपण थोडंसं 1 ते 1.5 टीस्पून तेल लावून परत एकदा चांगले करून घेऊया पीठ. म्हणजे आपल्या पुऱ्या आपल्याला लाटायला असं करून घेऊ. आता आपण चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं. आता ह्याचे गोळे करायचे एकसारखे आणि आपण पुऱ्या लाटून घेऊया. असे साधारण एकसारखे असे साधारण गोळे करायचे आणि ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया आपण. बाकीचे कणिक झाकून ठेवूया आणि असे एकसारखेच करायचे आपण. त्यासाठी आपल्या एकसारख्या पुऱ्या होण्यासाठी आपण वाटीचा उपयोग करूया. म्हणजे सर्व पुऱ्या आपल्या एकसारख्या दिसतील. आता आपण अशा एकसारख्या पीठ न लावताच आपल्याला पुरी लाटायची. कारण पीठ आपण जर पुरी जेव्हा आपण तळतो तेव्हा पीठ तेलात उतरते आणि ते जळते आणि मग ते जळकट तेल पुरीला लागते आणि अशा काळपट पुऱ्या होतात. त्यामुळे आपल्याला पिठी न लावताच करायच्यात पुऱ्या. आणि खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही आपल्याला. हे बघा ह्या अशा करायच्या. चपातीपेक्षा थोड्याशा जाड अशा करून घेऊया आपण. आणि आपण वाटीच्या साहाय्याने करणार आहोत. या वाटीच्या अशा करूया. हे बघा. म्हणजे आपल्या पुऱ्या सर्व एकसारख्या येणार. हे बघा अशा. आणि कडा आहे ना त्याच्या परत एकदा लाटणं फिरून घ्यायचं. त्या कडा अशा वाटीने उभ्या राहतात ना, ते अशा सर्व करून घेऊया आपण एकसारख्या. आपल्याला किंचित तेलाचा हात लावूनच करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपल्याला चिटकतही नाहीये. आपलं पीठ अगदी आपण परफेक्ट मळलेलं आहे. त्याच्यामुळे असंच पीठ मळायचं अगदी घट्टसर. तरच आपल्या पुऱ्या तेलकट पण नाही होत आणि फुगलेल्या तशाच राहतात मऊ शेवटपर्यंत. कडक होत नाही. आणि खूप पण करून नाही ठेवायच्या.
5-6 झाल्या की लगेच तळून घ्यायच्या. जास्त वेळ नाही ठेवायच्या त्या. आधीच खूप करून नाही ठेवायच्या. जशा जशा होतील तशा करायच्या आणि पटकन तळून घ्यायच्या. असं करायचं. नाहीतर मग ते तेल पितात जास्त आणि कडक पण होतात. हे बघा अशा करून घेऊया. तर आपण 7-8 करून घेऊया अशा एकसारख्या. आता आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. आता बघूया आपलं तेल गरम झालं का. एक गोळा टाकून बघूया आपण. तो पटकन वरती आला की आपलं तेल गरम झालं समजायचं. आपण ह्या सर्व पुऱ्या लो टू मीडियम वरच करणार आहोत. आता तेल गरम झालेलं आहे आपलं चांगलं. लो टू मीडियम गॅसवरच आपण एक एक पुरी तळून घेणार आहोत. आणि लगेच पलटी नाही करायचं. आपल्याला एका वेळेस एकच बाजू करून घ्यायची आहे. फक्त वरून प्रेस करायचं आहे आपल्याला. आणि एका वेळेस एक बाजू तळायची. ती पूर्ण तळून झाली ना तरच पलटी करायची, म्हणजे तेलकट होत नाही. तुम्ही बघू शकता कशी फुगलेली आहे टम्म. चांगली होऊ द्यायची आणि मग आपण पलटी करायची. एक बाजू पूर्ण होऊन द्यायची. ते सारखं आपण म्हणजे अशी पलटी करत बसलो ना की मग ती तेलकट होते. तुम्ही बघू शकता. एक साइड पूर्ण होऊन द्यायची आणि मग दुसरी साइड करायची. अशी तळायची आपल्याला. म्हणजे आपली पुरी चांगली फुगलेलीच पण अशी मऊच राहणार. कडक होणार नाही, तेलकट सुद्धा होणार नाही, जास्त तेल पण पिणार नाही ती. अशी करून घ्यायची आपण सर्व. बघू शकता असे प्रेस करतच तळून घ्यायची. म्हणजे बघा आपली पुरी चांगली टम्म फुगते. आणि आपण साखर घातली त्यामध्ये, त्याच्यामुळे कलरही आपल्या पुरीला चांगला सोनेरी कलर येतो साखरेमुळे. 1 चमचा साखर, कलर छान येतो. तुम्ही सुद्धा अशीच करून बघा. लो टू मीडियम वरच करायची आपल्याला. आपली बासुंदी सुद्धा रेडी झालेली आहे. आणि अशा पुऱ्या मस्त नितळून, चांगलं तेल पूर्ण नितळायचं आणि तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता. अशा सर्व करून घेतल्यात मी. करून घेते. हे बघा. एक साइड झाली की दुसरी साइड. मी अशा पद्धतीने आज बासुंदी पुरी करून दाखवलेली आहे. गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि बासुंदी अगदी 10 मिनिटात होणारी. अर्धा लिटर दुधाची, गाईच्या दुधाचीच केलेली आहे मी. ह्याच्यामध्ये 100 ग्रॅम खवा घालून अगदी 10 मिनिटात होणारी अशी परफेक्ट पण रसरशीत अशी छान मलईदार बासुंदी मी करून, टेस्टी बासुंदी करून दाखवलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही पुरी सुद्धा बघू शकता कशी मस्त टम्म फुगलेली पुरी. अगदी कलर सुद्धा साखर 1 चमचा घातल्यामुळे सोनेरी कलर आलेला आहे. कलरही अगदी सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पुरीचा. तर अशा मी टम्म फुगणाऱ्या पुऱ्या करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. कुठलीही पुरी बघा, सर्व फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि मऊ, अगदी तेलकटही नाही झाल्या. तुम्ही बघू शकता. एकदम हात लावणे बघा, तेलकट नाही, काही नाही दोन्ही साईडनी. अशा मी पुऱ्या करून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सणासाठी, पाडवा किंवा दसरा, कुठल्याही सणाला हा पदार्थ गोडाचा केला जातो. कोणी श्रीखंड पुरी करतो, कोणी बासुंदी पुरी करतं. तर मी आज बासुंदी पुरी करून दाखवलेली आहे. तर माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर अगदी झटपट होणारी रेसिपी
आणि आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही. थँक्यू.